नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता आपल्या घरामध्ये ब्लँकेट तर असतातच आणि ओढणी देखील असते. काय होतं की ड्रेस खराब होतो, परंतु त्याची जी ओढणी आहे ती तशीच राहते, जास्त लवकर खराब होत नाहीत आणि आपण अशा ओढणीचा काही योग्य उपयोग या ठिकाणी करत नाहीत. बघू शकतात, जर तुमच्याकडे जुनं बेडशीट असेल आणि अशी जर एक ओढणी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे. कारण आपण या जुन्या बेडशीटपासून आणि ओढणीपासून अशी एक गोष्ट बनवणार आहोत की ज्याचा तुमचा देखील विश्वास बसणार नाही. अतिशय छान आणि सुंदर यापासून एक वस्तू आपण या ठिकाणी बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात मी या ठिकाणी एक ब्लँकेट घेतलेला आहे, जे की असं खराब झालेलं होतं, ज्याचा कलर पूर्ण खराब झालेला होता. त्यामुळे ते फेकून देण्याऐवजी मी या ठिकाणी ब्लँकेटचा अगदी छान असा यूज करून दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्लँकेटची गोल आकारामध्ये अशी फोल्डिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहे. एकही स्टेप तुम्ही जर मिस केली तर तुमचं जे आहे वस्तू व्यवस्थित या ठिकाणी तयार होणार नाही. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा. अशा प्रकारे गोल राऊंड आपल्याला या बेडशीटचा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे, ज्या कीसाठी आपल्याला 1 रुपया देखील खर्च तर नाहीच आहे, परंतु याला कुठे कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, कुणालाही जमेल अशी छोटी आणि सोपी प्रोसेस मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात या ठिकाणी गोल राऊंडमध्ये मी हे बेडशीट गोळा करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ओढणी. आता बघू शकतात आपल्याकडे काय होतं की ड्रेस खराब होतं, परंतु त्याची जी ओढणी आहे ती लवकर खराब होत नाहीत आणि आपण या ओढणीचा जर योग्य प्रकारे वापर केला तर नक्कीच तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते. अशा प्रकारे ओढणीला डबल साईडने मी फोल्ड करून घेतलेला आहे. सिंगल ओढणी घ्यायची नाही आहे, डबलनीच आपल्याला डबल ओढणी या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर ओढणीचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकतात या ठिकाणी बेडशीटच्या आतमधून एक ओढणीचा टोक आपल्याला जो सेंटर आहे तो वरती असा खेचून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी घेतला आहे त्या पद्धतीने. आणि जो उरलेला भाग आहे तो देखील आपल्याला एकाच ठिकाणी व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे. हाताने आपल्याला व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते गोळा दिसणार नाही, दिसायला देखील छान दिसेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकता सर्व जो पार्ट होता, जो भाग होता रिकामा, तो आपण या ठिकाणी एक्स्ट्राचा भाग सर्व गोळा करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी फक्त एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे रबर बँड. अगदी पॅक जे रबर बँड असतं आपण हेअरसाठी वापरतो ते रबर बँड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे रबर बँडनी व्यवस्थित पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे. जरासुद्धा आपल्याला हे ढिल्लं ठेवायचं नाही आहे, जेणेकरून आपण जे बनवणार आहोत वस्तू ती अगदी पॅक या ठिकाणी तयार होईल. अशा प्रकारे आपल्याला रबर बँड या ठिकाणी लावून घेतल्यानंतर आता हा जो खालचा जो भाग आहे, बघू शकतात अशा प्रकारे जे रबर बँड लावलेला जो भाग आहे तो हाताच्या मदतीने आपल्याला असा या वरच्या साईडला असा हळूवार खेचून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करा. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जो खालून जो रबर बँडचा जो भाग आहे तो अशा प्रकारे वरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे. आणि बघा अगदी सुंदर आणि छान असं कुशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. कुणाचा विश्वास देखील बसणार नाही की आपण हे न काढता किंवा न शिवता या ठिकाणी तयार केलेला आहे. आता याचा वापर तुम्ही एकतर डोक्याखाली उशी म्हणून देखील करू शकतात किंवा तुम्ही हे सोप्यावर देखील डेकोरेटसाठी ठेवू शकतात, किंवा तुम्हाला तसंही नसेल तर तुम्ही बघू शकतात लहान मुलांच्या छोटे छोटे चेअर असतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकतात, किंवा तुमच्याकडे जर 4 व्हीलर कार असेल तर कारवरती देखील तुम्ही हे कुशन म्हणून याचा यूज करू शकतात. आणि बघा अगदी जुना कपडा आहे, म्हणजे जुनं जे ब्लँकेट बेडशीट होतं त्यापासून आपण हे बनवलेलं आहे. कुणाचाच विश्वास बसणार नाही की यामध्ये ही एक जुनं बेडशीट या ठिकाणी तुम्ही टाकलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. बघू शकतात अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये तुम्ही डेकोरेटसाठी हे कुशन या ठिकाणी व्यवस्थित ठेवू शकतात. नक्की ट्राय करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, कारण त्यांच्याकडे देखील असे बेडशीट जर असेल, जुने बेडशीट किंवा ओढणी, त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असे पैशाची बचत होईल आणि खूप जास्त त्यांचा फायदा होऊ शकेल.
बघा, अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल असं सोप्यात सोप्या पद्धतीने आपण हे कुशन या ठिकाणी तयार केलेलं आहे, जे की जुन्या ओढणीपासून आणि जुन्या बेडशीटपासून या ठिकाणी तयार झालेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.